महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। आम्ही पोलीस उपनिरीक्षक गणेश रामदास पाटील, नेमणूक सासवड पोलीस स्टेशन। काल दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी 19 फेब्रुवारी 2025 च्या शिवजयंतीच्या अनुषंगाने पुरंदर किल्ला येथे वडकी, भेकराई नगर, हडपसर तसेच पुरंदर तालुक्यातील आजूबाजूच्या परिसरातून बरेचसे शिवभक्त शिवज्योत नेण्यासाठी पुरंदर किल्ल्यावर येत असतात। पुरंदर किल्ल्यावरती येत असताना सदरचे युवक हे त्यांच्याकडील वाहने, दुचाकी, मोटरसायकल, बुलेट या गाड्यांचं मॉडिफिकेशन करून त्यांना फटकी मारणारे किंवा आवाज देणारे सायलेन्सर बसवून त्याद्वारे आवाज करत रस्त्याने येत असतात। त्यामुळे रस्त्यावरील सामान्य नागरिकांना व प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्याचा खूप मोठा त्रास होतो। तसेच वृद्ध इसम, हृदयविकाराचा त्रास असणारे इसम, हॉस्पिटल्स तसेच लहान मुले यांना या गोष्टीचा त्रास होत असतो। काल आम्ही शिवजयंतीच्या अनुषंगाने दिवे रोडला तसेच बोबदेव घाट रोड व पुरंदर किल्ल्याच्या नारायणपूर रोडला पेट्रोलिंग करीत असताना सदर असे मॉडिफाय केलेली जवळपास 30 वाहने, बुलेट तसेच दुचाकी, मोटरसायकल ताब्यात घेतले असून सदर इसमांच्यावर आम्ही मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करीत आहोत। तसेच सदर युवक हे शिवजयंती निमित्तानं पुरंदर किल्ल्यावरती ज्योत नेण्यासाठी येत असताना स्वतःकडे धारदार हत्यारे बाळगून तसेच कोयते बाळगून रस्त्याने दहशत करीत पुरंदर किल्ल्याकडे येत असताना मिळून आल्याने आम्ही अशा युवकांवरती कारवाई करून काल सासवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 74/2025, 75/2025 तसेच गुन्हा रजिस्टर नंबर 76/2025 अन्वये 3 गुन्हे भारतीय शस्त्र अधिनियम कलम 425 प्रमाणे तसेच भारतीय न्याय संहिता कलम 305 प्रमाणे दाखल केले आहेत। सदर युवकांकडून धारदार शस्त्र व कोयते जप्त करण्यात आले आहेत। सदरचे कोयते घेऊन येण्याचा या युवकांचा नक्की हेतू काय होता, त्यांचा या गर्दीमध्ये शिवजयंती उत्सवात घातपात करण्याचा हेतू होता का, याबाबत आम्ही सध्या तपास करीत आहोत। तसेच सदरचे युवक हे नवतरुण असून ते शिक्षण घेत असणारे युवक असल्याचे आम्हाला दिसून येत आहे। तरी माझी सर्व युवकांना याद्वारे आवाहन आहे की आपण अशा प्रकारे एखादं धार्मिक कार्य करत असताना किंवा शिवजयंती सारखे उत्सव साजरे करीत असताना आपल्याकडून कायद्याचं उल्लंघन होणार नाही, आपल्याकडून गुन्हेगारी कृत्य होणार नाही याची सर्वांनी दक्षता घेणं गरजेचं आहे। तसेच आपल्यामुळे समाजामधील व्यक्तींना भय निर्माण होणार नाही याचीही काळजी घेणं गरजेचं आहे। आणि अशा युवकांवरती आम्ही कठोर कारवाई करून यापुढे असे कोणतेही कृत्य सासवड शहर व परिसरात खपवून घेतले जाणार नाही असा मेसेज मी याद्वारे सर्वांना देतो आणि सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण अशा प्रकारचे गुन्हेगारी कृत्य करू नये व आपल्या भविष्यातील होणाऱ्या करिअरचे नुकसान टाळावे ही विनंती करतो आणि सर्वांना शिवजयंतीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। आरोपींच्या विरोधात जे गुन्हे दाखल झालेले 3 गुन्हे त्यातील जे आहेत त्यामध्ये काय अटक केलेली आहेत का, ज्यांच्याकडे शस्त्रास्त्र होते त्यांच्यावर? सदर गुन्ह्यातील 3 आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी तपास चालू असून सदर पुढील कायदेशीर कारवाई सदर गुन्ह्याचे तपास अधिकारी करीत आहेत। त्यांची काही मागची पहिली काही आहे पार्श्वभूमी गुन्हेगारीची, तपासात काही उघड होतंय का, काही शक्यता वाटते? सध्या तरी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं दिसून येत आहे, परंतु त्याबाबत अद्याप तपास चालू आहे।